काय वाचलं मी पण पुन्हा एकदा वाचतो. योहान 3:16-21. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला हातात देऊन म्हणा, हातात द्या. अगोदर हातात हातच देत नाहीत, लाजतात का काय माहिती. पुरुषांनी पुरुषाच्या द्या, महिलांनी महिलांच्या हातामध्ये द्या. नंतर तिकडं तिकडं बसू नका, इकडं माझा नवरा आहे काय होते दिलं नाही, तिकडंच द्या. द्या एकमेकाच्या हातामध्ये हात द्या. हे कधी ज्याला नाही त्याला डबल द्या, कोणीतरी हात जवळ करून. हालेलुया. वचन नीट ऐक, वचन नीट ऐका. वचन नीट ऐका मला. वचन नीट ऐका. कान देऊन ऐका. कान देऊन ऐका. झोपले असेल तर जागे व्हा. झोपले असेल तर जागे व्हा. मध्ये मध्ये करू नका. मध्ये मध्ये करू नका. मी सगळ्याला सांगतो, सगळ्यांना सांगतो, तुम्हाला पण. तुम्हाला पण. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता वचनाकडे पण जोर लक्ष देऊया. काय परमेश्वराने या ठिकाणी सांगितलं, परमेश्वर काय म्हणताय, परमेश्वराने जगावर एवढं प्रेम केलेलं आहे. हालेलुया. काय सांगतं देवाचं वचन. परमेश्वर म्हणतो मी तुमच्यावर एवढं प्रेम केलेलं आहे. काय प्रेम केलेलं आहे तो काय म्हणतो माहित आहे, मी तुमच्यावर एवढं प्रेम करतो. या जगातल्या साऱ्या मानव जातीवर तो काय म्हणतो की मी तुमच्यावर एवढं प्रेम केलं आहे. तो असं म्हणत नाही की मी ख्रिश्चन लोकांवर एवढं प्रेम करतो. तो असं म्हणत नाही मी आमच्या तमच्या जातीवर एवढं प्रेम करतो. तो असं म्हणत नाही मी कुठल्या धर्मावर एवढं प्रेम करतो. तो असं म्हणतो की मी जगावर एवढं प्रेम करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय तुम्ही या जगामध्ये आहात का? हालेलुया. तुम्ही या जगामध्ये आहात म्हणून परमेश्वर तुम्हाला काय म्हणतो की मी या जगावर एवढं प्रेम करतोय की मी तुमच्यासाठी, या जगातल्या लोकांसाठी, स्त्रिया आणि पुरुषांसाठी, हालेलुया, जी काही मानव जाती या पृथ्वीवर आहे त्या मानव जातीसाठी परमेश्वर काय म्हणतो, मी एवढं प्रेम मी केलेलं आहे. ते तसं प्रेम या जगामध्ये कुणीच नाही केलं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. परमेश्वर छाती टुकून सांगतो. जर आपण एखादी गोष्ट काय म्हणतो, मी छाती टुकून सांगतो मी हे केलंच नाही, केलं असलं तरी म्हणतो मी हे केलंच नाही. लाबाड बोल पण रिटर्न बोल. हालेलुया. कारण रिटर्न बोलल्यावर चिरलं जाते. असतं ना घरातले बघा, एखादी सुन एखादी आगा असते, लाबाड रिटर्न बोलते नाही. नवरा म्हणतो अगं तू माझ्या खिशातले पैसे नाही नाही घेतलं नाही. होते पैसे नाही घेतलंच नाही. काय तुम्हाला असं किती सांगू, अरे होते रात्री होते ना, आता कसं अहो घेतले नाही पैसे, तुम्हाला काही सांगू नाही म्हटलं ना. विश्वास ठेवजा, कुठंतरी टाकून दिलं असेल, काहीतरी आणाय पडले असेल. लाबाड बोल पण रिटर्न बोल, छाती टोकून सांगणार. हालेलुया. माहित आहे का ही कुठंतरी जाते, 17 ठिकाणी जाते, कुठंतरी पडलं काहीतरी काढलं तर ह्यांनीच घरामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कसं तर छाती टिकून एकदम रिटून. पण परमेश्वर या ठिकाणी लबाड बोलत नाही. तो काय मनुष्य नाही. बायबल काय सांगतो, तो काय मनुष्य नाही त्याने लबाडी करायची. तो या ठिकाणी काय सांगतो, पण देवाने जगावर एवढं प्रेम केलं त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय सांगतो परमेश्वर, छाती टिकून सांगतो मी तुमच्यावर एवढं प्रेम केलेलं आहे. तुमच्या पापासाठी, तुमच्या रोगांसाठी, तुमच्या श्रापांसाठी मी काय केलं, माझा एकुलता एक पुत्र दिला आहे तुमच्यासाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुणी जगामध्ये असं केलंय का तुमच्यासाठी, जी जगामध्ये कुणीच करू शकत नाही असं प्रेम ईश्वराने केलेलं आहे. असं प्रेम त्या परमेश्वर पित्याने तुमच्यावरती केलेलं आहे. हालेलुया. शांती जगामध्ये पण जाऊन बघा भेटते कुठं ना कुठं. आरोग्य जगामध्ये पण जाऊन बघा कुठं ना कुठं आरोग्य भेटत आहे. हॉस्पिटलमध्ये भेटत आहे. कुणी जादूटोना करणार तात्पुरतं का होईना पण आरोग्य देत आहेत. हालेलुया. आशीर्वाद जगामध्ये पण कुठं जाऊन कुठं ना कुठं भेटत आहेत. पण बायबल या ठिकाणी काय सांगतोय की मी तुमच्यावर एवढं प्रेम केलंय, तुमच्यासाठी जे पाप कुकर्म, जे घोर,
जे न क्षमा होणार जे पाप तुमच्यामध्ये आहे त्या पापांसाठी परमेश्वर काय म्हणतोय, मी त्या पापांसाठी मी माझा एकुलता एक पुत्र दिलेला आहे. त्या पापासाठी जगामध्ये कुणीच प्रेम नाही केलं. त्या पापापासून छुटकारा देण्यासाठी कुणीच काही नाही केलं. पाप करण्यासाठी भरपूर आहे, पापातून छुटकारा देण्यासाठी या जगामध्ये फक्त आणि फक्त येशूचा प्रेम. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पाप करण्यासाठी भरपूर मार्ग आहेत, पण पापापासून छुटकारा प्राप्त करण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जग काय म्हणतं, कशासाठी चर्चला जातो, काय भेटतं तुला चर्चला जाऊन, काय भेटतं, काय ते लोकांनी 10 लाख दिले का, 5 लाख घेतले ख्रिश्चन धर्म स्वीकारला, 10 लाख घेतले ख्रिश्चन धर्म स्वीकारला. 10 लाख दिले हॉस्पिटलमध्ये 8,000च्या पगारामध्ये काम करेल का? हा, 50 लाख घेतल्यावरती लाख 1.5 लाख रुपयाचं ते 2-2.5 लाख रुपये खर्च आहे, बाहेर हॉलच बांधायचा आहे. 50 लाख रुपये जर तुम्हाला द्यायचे असते, मला किती भेटले असते? त्या बारक्या बंदिस्त हॉलमध्ये चर्च केला असतं का सुरुवात? जगमध्ये पैसा घेतला म्हणून चर्च मध्ये गेल्यावर पैसा भेटतो. कुठे भेटतो? मला पहिली सुवार्ता अशी भेटली होती, खरी सांगतो, खरी रिअल सुवार्ता जी मी ऐकली सुवार्ता ती मी तुम्हाला सांगतो. विश्वासी व्यक्तीने नाही सांगितली, त्यांना कोणीतरी बायबल दिलं बारका नवीन खाना आणि त्यांनी माझ्याकडे आले, तर ख्रिश्चन मध्ये जा, ख्रिश्चन नाही ख्रिश्चन, ख्रिश्चन बी नाही म्हटले, ख्रिश्चन मध्ये जा. मी म्हटलं हे काय, हे बायबल आहे नवीन करार आहे, म्हणले ख्रिश्चनचा आहे, ख्रिश्चन मध्ये जा. म्हटलं फरक का होणार काय? पहिलं काय लालच दिलं माहिती आहे जगामधल्या लोकांची, ख्रिश्चन मध्ये जा, गाडी बंगला सगळं देतात, गाडी बंगला सगळं देतात, दुसरं आणि अजून काय सुंदर सुंदर पुरी बायका करून देतात. मी म्हटलं मी एवढा दिसायला हँडसम आहे, मला सुंदर बायकोची गरज नाही. हालेलुया. आज 33 वर्ष आहे, आज 15 वर्ष झालं प्रभू मध्ये, अजून लग्न नाही. हा, 15 वर्षात एकटाही तुमचा शब्द करा उद्या जगाचा. ऐका शब्द करा, जग लबाड आहे पण माझा परमेश्वर करा. तो काय म्हणतो, मी तुमच्यावर एवढं प्रेम केलं, तुमच्या पापासाठी, तुमच्या रोगासाठी, तुमच्या श्रापासाठी माझा एकुलता एक पुत्र दिला. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही येशूकडे आल्यानंतर हा विश्वास ठेवला पाहिजे की माझ्यावरती येशूने प्रेम केलंय. यासाठी मला आशीर्वाद करण्यासाठी नाही, माझ्या रोग बरे करण्यासाठी नाही, माझं दुःख आनंदात बदलण्यासाठी नाही, पण एक नक्की केलंय की त्यांनी माझं पाप घेतलेलं आहे आणि मला पापाची क्षमा दिलेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आरोग्य जगामध्ये भेटतंय, शांती जगामध्ये पण भेटते, आशीर्वाद जगामध्ये पण भेटते, पण पापाची क्षमा हो येशूशिवाय कोणीच देत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जावा कुणाकडं दावा आणि म्हणा मला माझ्या पापाची क्षमा होईल का? कोणीच क्षमा करू शकत नाही, कारण बायबल सांगतं पाप मनुष्याच्या रक्तामध्ये आहे आणि रक्तातलं पाप मारण्यासाठी रक्ताची गरज आहे. आणि बायबल सांगतं कोंबड्याचं, बकऱ्याचं, बैलाचं रक्त तुमच्या आणि माझ्या पापाची क्षमा होण्यासाठी पुरेसं नाहीये, पवित्र रक्ताची गरज आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कशाची? पवित्र रक्ताची गरज आहे. आणि तो प्रभू काय म्हणतो, मी हो माझा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झालेला आहे. प्रभूचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे झाला. तुमचा आणि माझा जन्म आई वडिलांच्या संबंधातून झाला, पण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म पवित्र आत्म्याच्या द्वारे गर्भधारणा होऊन झाला. त्याच्यात काही पाप नाहीये, तो पवित्र होता म्हणून त्याने आपलं रक्त आपल्या पापासाठी दिलं आणि त्याच्या रक्ताने तुम्हाला आणि मला काय केलं, विकत घेतलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही आता सर्वसाधारण आहेत का? नाही, तुम्ही मोल देऊन विकत घेतलेले आहात. तुमच्यासाठी कुणीतरी किंमत मोजलेली आहे.
तुम्ही आज आतापर्यंत दुरावलेले होता, पण आता तुम्हाला येशू समजला, आता तुम्ही येशूकडे आला. बायबल सांगते जितकाने त्याच्यावर विश्वास ठेवला त्याने आपली मुले होण्याचा अधिकार दिला. आज तुमचा जो विश्वास ठेवत आहात, आता तुम्ही मोलाने विकत घेतलेला, तुम्ही जिवंत परमेश्वराची लेकरे आहात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही सर्वसाधारण नाही, तुम्ही जिवंत परमेश्वराची लेकरे आहात प्रियांनो. का? कारण देवाचं प्रेम तुमच्यावर आहे. त्या देवाने तुम्हाला विकत घेतलेला आहे. तो म्हणतो मी तुमच्यासाठी काय केलेलं आहे, माझा एकुलता एक पुत्र दिला. तर येशू म्हणतो हो माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, मी तुझ्यासाठी काय केलं आहे, स्वतःला अर्पण केलेलं आहे. का? काय रिझन काय, कारण काय? तो खाली काय म्हणतो बघा, जो काही त्याचा विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सर्व काही जीवन प्राप्त व्हावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कशासाठी? जर तुमच्या जीवनामध्ये येशू नाहीये तर सार्वकालिक नाश तुमच्यासाठी टपून आहे. किती जण समजलं? हालेलुया म्हणूया, प्रेज द लॉर्ड. जर येशू तुमच्यामध्ये नाहीये तर सार्वकालिक नाश, मला तुम्हाला सांगू द्या, तो तुमच्यासाठी टपून आहे. कुठला नाश? सार्वकालिक. जो नरकातला नाश आहे तो तुमच्यासाठी टपून आहे. हालेलुया. जर येशू तुमच्या जीवनामध्ये नाहीये, तुमच्या पापाची क्षमा नाहीये, जर तुमच्या पापाची क्षमा नाहीये, तर सार्वकालिक नरक, सार्वकालिक नाश, सार्वकालिक मृत्यू, जो दुसरा मृत्यू आहे. एक मृत्यू आहे शरीराचा मृत्यू, दुसरा मृत्यू आहे आत्म्याचा मृत्यू. त्या मृत्यूचं ठिकाण आहे नरक. शरीराचं ठिकाण आहे माती, मातीचं शरीर मातीला जाऊन मिळतं. देवाचा आत्मा देवाकडे जातो, तिथं न्याय होतो. एक तर स्वर्गामध्ये, एक तर सुखलोकामध्ये आणि दुसरं नरकामध्ये. हालेलुया. आणि तो काय म्हणतोय, त्याला सार्वकालिक, त्याचा नाश होऊ नये तर त्याला काय भेटलं पाहिजे, सार्वकालिक जीवन. तुम्हाला सार्वकालिक स्वर्गातलं जीवन देण्यासाठी प्रभूने काय केलं, स्वतःला अर्पण केलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ऐका कोण असं, माझ्या आईनं माझ्यावर लय प्रेम केलं, माझ्या वडिलांनी माझ्यावर लय प्रेम केलं, माझ्या नातेवाईकांनी माझ्यावर लय प्रेम केलं. एवढं प्रेम येशू सारखं नाही कोणी केलं. हालेलुया. येशू सारखं प्रेम तुमच्यावर कोणी नाही केलं. त्याच्या प्रेमाची किंमत करणं जगामध्ये कुठलीच मोजमाप राहिलेली नाहीये. हालेलुया. जे तुमच्या पापाची क्षमा करू शकतं, जे तुमच्यासाठी किंमत देऊ शकतं. हालेलुया. आशीर्वाद होण्यासाठी हजारो मार्ग आहेत, आरोग्य भेटण्यासाठी हजारो मार्ग आहेत, स्वर्गामध्ये जाण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे. तो प्रभू काय म्हणतो मार्गामध्ये, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून कुणीही स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वर्गाचं द्वार कोण आहे, प्रभू येशू. हालेलुया. रस्ते खूप निघलेत पण एकच रस्ता आहे, तो स्वर्गामध्ये येशूकडे जातो, तो म्हणजे येशू. हालेलुया. तो स्वर्गाकडे जातो, तो रस्त्याचं नाव आहे येशू. जो सार्वकालिक जीवन देतो त्या रस्त्याचं नाव आहे येशू प्रिया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो काय म्हणताय, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन. तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यायचंय, स्वर्गातलं जीवन प्राप्त करून घ्यायचंय, तर तुम्हाला येशूमध्ये टिकून राहावं लागेल. हालेलुया. प्रभू म्हणला, माझ्या नावामुळे तुमचा छेड होईल, तिरस्कार होईल, लोक तुम्हाला हानमार करतील, द्वेष करतील, लोक तुमची निंदा करतील, पण तुम्ही स्वतःला धन्य माना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का? जसं आपण म्हणतो ना, नाही अरे तो तुझ्या बरोबर बोलत नाही, पण मी त्याला बोलणार जाऊ का, त्याचा माझ्यावर उपकार आहे, काहीतरी त्यांनी मला मदत केली नसते. पण असं काही उपकार आहे, त्या उपकाराची भेट आपण करू शकत नाही, ते म्हणजे येशूचे उपकार आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो येशू इथून पुढे मला आशीर्वादित करो अगर ना करो,
पण त्याने माझ्यासाठी एक उपकार करून ठेवला आहे, माझ्या पापाची क्षमा करून ठेवलेला आहे. मला आरोग्य देण्याचं त्याने 49 फटके खाऊन ठेवलं. सर्व श्रापातून मुक्तता करण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये त्याने काट्याचा मुकुट घेतलेला आहे. मला शांती देणारी शिक्षा त्यास झालेले, त्याला बसलेल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मग अशा आपण साक्ष ऐकली. 2 वर्षापासून अंग खाजावतंय पण बरं नाही वाटत. उपास प्रार्थनेमध्ये गेलो, अंग खाजू. 2 वर्षापासून सगळं काय केलं, कधी नाही थांबलं. उपास प्रार्थनेमध्ये गेलो, काय झालं, अंग खाजवायचं बंद झालं. हालेलुया. डॉक्टर मध्ये ऍडमिट करावं लागेल, पण प्रार्थनेमध्ये गेले, येशू जवळ गेलो. येशू, तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. तुझं वचन आमच्यासाठी, तुझं बलिदान आमच्यासाठी, तुझ्या रक्ताने आम्हाला तू विकत घेतलेला आहे. आमच्यासाठी ऍडमिट वगैरे काही नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो काय म्हणतो, सार्वकालिक जीवन. हालेलुया. तो फक्त तिथंच देणार आहे का? नाही, तो हिथं पण देणार. हिथं तो दाखवून देतो, तुम्ही तुला आशीर्वाद करणारा परमेश्वर आहे. हिथं तो दाखवून देतो, मी तुझ्या पापाची क्षमा करणारा परमेश्वर आहे. हिथं तो दाखवून देतो, मी रोग बरा करणारा परमेश्वर आहे. हिथं तो दाखवून देतो, तुला सर्व काही शक्य आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो परमेश्वर या ठिकाणी, जो कोणी बघा एकुलता एक पुत्र दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्यापासून दूर नाही झालं. पुढे काय म्हणतो बघा, देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्याय निवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचं तारण व्हावं म्हणून पाठवलेलं आहे. हालेलुया. येशू तुमच्यासाठी का आला, की तुमचं तारण व्हावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुमच्या पापांची क्षमा व्हावी यासाठी येशू आला. प्रेज द लॉर्ड. पुढे तो काय म्हणतो बघा, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवाडाचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवाडा होऊन चुकला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला न्याय, त्याचा बाबा म्हणतो ना की बाबा ह्याच्या पुढे काही चुकलं असेल. येशू काय म्हणतो माहिती का, त्यावेळेस याने मला माझ्यावर विश्वास ठेवला आहे, याने आपलं जीवन मला दिलेलं आहे, ह्याला न्याय नाही, ह्याला डायरेक्टच. एखाद्याला म्हणतो पास घ्या, आयडेंटिटी कार्ड असेल, पास असेल तर एंट्री भेटते. असतं बघा बऱ्याच ठिकाणी, मॉलमध्ये जावा, बऱ्याचशा कॉम्पिटिशन हॉलमध्ये जावा, जिथं चांगली मीटिंग झालं, आयडेंटिटी कार्ड असेल. पण VIP व्यक्ती असेल, नामांकित व्यक्ती असेल, त्याला काय सिक्युरिटी बघा बाजूला होती, त्याला कोण अडवत नाही, काय नाही. त्याला काय VIP आले, चला डायरेक्ट एंट्री. बायबल सांगतो, तुम्ही मोल घेऊन विकत घेतलेला, ज्या वेळेस तुम्ही येशूवर विश्वास ठेवता, येशू बरोबर चालता, येशू बरोबर राहता, तुमच्यासाठी तुम्हाला कुठला पासपोर्टची गरज नाही. तुम्ही VIP व्यक्ती झालेला, तुम्हाला डायरेक्ट एंट्री सुरू करावी. हालेलुया. तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही, तुम्हाला पास दाखवण्याची गरज नाही, तुम्हाला दाखवायची गरज नाही. पास्टरनी सांगितलं 1 वर्षामध्ये पूर्ण बायबल वाचून काढ, मी वाचून दाखवलंय, दाखवायची गरज नाही. तुम्हाला हीच दाखवायची गरज आहे की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्याच्या वचनाप्रमाणे जीवन जगता, धार्मिकतेचं जीवन जगता. तुम्ही विश्वास ठेवता, माझ्या पापासाठी येशू मरण पावला, तो मारला गेला, गाडला गेला, पुन्हा तिसऱ्या दिवशी तो जिवंत झाला. आज येशू जिवंत आहे आणि त्याच्याप्रमाणे तो जसा पवित्र आहे तसं मी पवित्र जीवन जगत आहे. इथून पुढे मी पापाचं जीवन जगणार नाही, व्यभिचाराचं जीवन जगणार नाही, व नरकातलं जीवन जगणार नाही, तर मी जसा येशू आहे तसं पवित्र जीवन जगणार. हालेलुया. आणि जो येशूवर विश्वास ठेवून येशू सारखं जीवन जगतो तो व्यक्ती येशू प्रमाणेच VIP आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही विश्वासाचं जीवन जगत आहात, हो धार्मिकतेचं जीवन जगत आहात, तुम्ही देवाच्या नजरेमध्ये VIP आहात प्रियानो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कुणाच्या दारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला हाकलून बाहेर काढला असेल, कुणाच्या जागेतून तुम्हाला बाहेर काढला असेल, तुमच्या विरुद्ध कोणी निंदा केली असेल, पण मला तुम्हाला सांगू द्या, तुम्ही देवाच्या नजरेमध्ये VIP व्यक्ती आहात. हालेलुया. ज्यावेळेस देवाजवळ जाल ना, तुम्हाला अडवणूक करणारा कोण नसेल, डायरेक्ट एंट्री. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. डायरेक्ट एंट्री देवामध्ये, तुम्हाला डायरेक्ट एंट्री.
तो काय म्हणतो, त्याच्यावर न्याय निवडचा प्रसंग नाही येणार, त्याच्यासाठी दारात कुणीतरी आडवं थांबून ए इथं थांब, तुझी चौकशी करू दे, तू कोण, कुठला, काय, तुझं जीवन कसं आहे बघू दे. तसलं काही नाही. तू काय म्हणतोय, अरे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय, त्यांनी माझ्या कुठे विश्वास ठेवून आपल्या पापाची क्षमा करून घेतलेला आहे, आता माझं जीवन त्याच्यामध्ये मला दिसत आहे. त्याला अडवणारा तुम्ही कोण? तू म्हणतो कोणीच त्याला अडवत नाही, तो डायरेक्ट तो माझा आहे. कुठे डायरेक्ट माझा आहे, इथं तिथं अडवणूक करणार दिलं. अरे ही देवाचं लेकरू बाजूला सारखा जाऊ द्या. अडवणूक करणारे बाजूला सरतील का? कारण तुम्ही जिवंत देवाची लेकरं आहात, तुम्ही VIP आहात. हालेलुया. तुम्ही सर्वसाधारण नाही, तुम्ही मोल देऊन विकत घेतलेला आहात. हालेलुया. लोक तुम्हाला म्हणतील तू परिस्थिती गरीब आहे, लोक तुम्हाला म्हणतील आणि काय गरीबी काम करते, लोक तुम्हाला म्हणतील अरे ही लोक कधी सुधारतील का. अरे पण तुम्ही लोकांना सांगा प्रियांनो की माझ्यासाठी किंमत मोजली आहे, मी विकत घेतलेला आहे. जगाच्या नजरेमध्ये तुम्ही तुच्छ आहात, देवाच्या नजरेमध्ये तुम्ही VIP आहात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मग कुणी तुमची वाहवा केली पाहिजे, मनुष्याने का देवाने? हालेलुया. तुमची स्तुती देवाने करावी, तुमचं गौरव देवाने करावं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी 99% लोकांच्या घरी मी जात नाही, 99% नातेवाईकाच्या घरी जात नाही, कोणाच्याच घरी जात. गरज आहे माझ्याकडे. हालेलुया. गरज आहे माझ्याकडे. काय याच्याकडे यार एवढा ॲटिट्यूड? हो ॲटिट्यूड आहे, घमंड आहे मला, कारण मी त्याचा मुलगा आहे. जे जगामध्ये नाही ते माझ्याकडे आहे. हालेलुया. जे जगाकडे नाही ते माझ्याकडे आहे, कारण तो परमेश्वर, जो जिवंत परमेश्वर जगाकडे नाहीये, तो माझ्याकडे आहे. मी त्याला स्वीकार केला आहे की तो माझा बाप म्हणून. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो माझ्याकडे आहे, तो मला आहे. मी तुमच्या दारात गेला तर तुम्ही दार बंद करावं एवढी तुमची योग्यता नाही आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी जातो तेव्हा माझी काय सेवा होती मला माहित आहे. हालेलुया. कारण माझी होत नाही, ज्या परमेश्वराने माझी किंमत वाढवली आहे, ज्या परमेश्वराने मला VIP बनवला आहे, त्या परमेश्वराची आणि माझी पण इज्जत होते. हालेलुया. हालेलुया. तर तुम्ही धार्मिकतेचं, पवित्रतेचं, शुद्धतेचं जीवन जगत आहात. बायबल सांगतो प्रियांनो, तुम्ही VIP आहात. जी परमेश्वराची इज्जत होते तीच इज्जत, तोच आदर, तेच रिस्पेक्ट परमेश्वर म्हणतो मी माझ्या लेकरांना देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. बऱ्याच वेळा तुम्हाला तो नाकारला असेल, बऱ्याच वेळा तुम्हाला कोणी तुच्छ लेखला असेल, पण परमेश्वर काय म्हणतो, तुम्ही मोल देऊन विकत घेतलेला, तुम्ही तुच्छ नाहीये, तुम्ही कोरडे नाहीये, तुम्ही थोडके नाहीयेत. तुम्ही कशी आहात? VIP. तुमचं वागणं VIP असलं पाहिजे, तुमचं बोलणं VIP असलं पाहिजे, तुमचं चालणं VIP असलं पाहिजे, तुमचं कॅरेक्टर पण VIP असलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आशीर्वाद VIP पाहिजे, कॅरेक्टर VIP ठेवा पाहिजे. हालेलुया. किजनला पाहिजे आशीर्वाद VIP, कॅरेक्टर VIP ठेवा. इथून पुढे कॅरेक्टर, तुमचं चारित्र्य VIP ठेवा. हो मी तुम्हाला सांगतो, तुमचं चारित्र्य VIP ठेवा. लोकांच्या पाठीमागे तुम्हाला लागण्याची गरज नाही. मी आज भविष्यवाणी करतो, लोक तुमच्या पाठीमागे येतील. काय करू सांग, काय करू सांग. मी तुम्हाला सांगतो, लोक तुमच्याकडे आल्याशिवाय ही परमेश्वराची योजना देवाच्या प्रत्येक लेकरांसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे परमेश्वर काय म्हणतो बघा. हो, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्याय निवडचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय निवड होऊन चुकला आहे, कारण देवाने त्याच्या एकुलत्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. हालेलुया. कुणाचा न्याय निवड होऊन चुकलाय? जे येशूवर विश्वास ठेवत नाही त्यांचा न्याय निवड होऊन चुकलाय, कारण त्यांनी कृतीनं दाखवले मी येशूवर विश्वास ठेवत नाही. हिथंच न्याय झाला, पुढं तर सोडूनच द्या. ज्यावेळेस त्यांनी येशूवर विश्वास ठेवायचं नाकारलं त्याचवेळी त्याचा न्याय निवाडा झाला, आणि ज्याचा न्याय निवाडा आहे त्याचा न्याय कुठं आहे? नरकामध्ये. कुठे न्याय? नरकामध्ये. पुढे परमेश्वर काय म्हणतो बघा.
निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. बघा परत काय सांगते देवाचं वचन, कारण निवाडा हाच की जगात प्रकाश आलाय. प्रभू काय म्हणला, मी जगाचा प्रकाश आहे. कोण प्रकाश आहे? येशू. शेजाऱ्याला म्हणा येशू प्रकाश आहे. येशू प्रकाश आहे. झोपलेला म्हणा येशू प्रकाश आहे. सगळे झोपले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जागरण वचन ऐका काय म्हणतो देवाचं वचन या ठिकाणी की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली. ज्याने प्रकाशाला स्वीकार केलं, बाबा सांगतो येशू म्हणला मी प्रकाश आहे आणि येशू प्रकाश असल्या कारणानं आपल्या जीवनातलं काय करतो तो अंधकार दूर करतो. अंधकार हे कशाचं दर्शक आहे? अंधकार हे पापाचं दर्शक आहे. हालेलुया. तो पुढे काय म्हणतो बघा, मनुष्याने प्रकाशाच्या पेक्षा अंधाराची आवड धरली कारण त्यांची कृत्ये दुष्ट होते. जे लोक नाकारतात, जे कोणी येशूला नाकारतात ते त्यांच्या जीवनामध्ये पापाची आवड धरतात. काय करतात? पापाची आवड धरतात आणि पापाची आवड धरल्या कारणानं काय होतं? पाप त्यांना मृत्यूकडे घेऊन जात आहे. हालेलुया. पाप त्यांना काय करताय? मृत्यूकडे घेऊन जात आहे. का घेऊन जात आहे? कारण त्यांनी तो जगात येशू हा प्रकाश आला होता, त्यांनी काय केला? त्या प्रकाशाचा काय केला? तिरस्कार केला. हो तू प्रकाश आहे, नको तू आम्हाला अंधकार बरं आहे, आम्हाला व्यभिचाराचं जीवन बरं आहे, आम्हाला पापाचं जीवन बरं आहे, आम्हाला मूर्तीपूजेचं जीवन बरं आहे, आम्हाला आजाराचं जीवन बरं आहे, आम्हाला रोगाचं जीवन बरं आहे. ती म्हणत आहे. का ते येशूकडे येत नाही? कारण त्यांना ते जीवन, पापाचं जीवन त्यांना आवडलेलं आहे. त्यांनी कट्ट पकडलेला आहे. नको तिकडे जायला. का? तिथं प्रकाश आहे. नको चर्चमध्ये जायला. का? तिथं प्रकाश आहे. नको चर्चमध्ये जायला. का? तिथं पापाबद्दल सांगितलं जाते, तिथं व्यभिचाराबद्दल सांगितलं जाते, तिथं चोरी करू नको म्हणून सांगितलं जाते, तिथं लबाडीचं जीवन वागू नको म्हणून सांगितलं जाते, आपल्या शेजाराचं वाईट चिंतू नको म्हणून तिथं सांगितलं जात आहे. म्हणून चर्चला जायला नको. तिथं पवित्र जीवन जगा म्हणून सांगितलं जाते, म्हणून चर्चला जायला नको. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय सांगतंय? त्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली कारण त्यांची कृत्ये दुष्ट आहेत. हालेलुया. का ते अंधकार ना करत? कारण त्यांच्यामध्ये पाप वासतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या मंडळीमध्ये कितीही गुप्त पाप असले ना ते ओपन होते. की झालं माहिती इथं काय गुप्त पाप नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरीचशी लोक अशी इथं आले, परत इथून ते गेले, परत यायचं त्यांच्याकडे धाडच नाही. का? कारण त्यांना माहिती आहे इथं गेलं की पाप ओपन होत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरेच लोक आहेत, परत ते आले नाही. का? पास्टर समोर गेलं, प्रार्थना केली, आपलं पाप उघडकीस येत आहे. आपलं गुप्त पाप असो उघडकीस येतं म्हणून ते लोक येत. का? देवाचं वचन त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण होतंय. त्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली आहे. नको तिथं चर्चला जायला बाबा. का? नको तिथं भक्तीला जायला. का? तिथं गेलं की पाप ओपन होत आहे. तिथं गेलं तर आपल्यातल्या चुक्या बाहेर निघत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण पुढे परमेश्वर काय म्हणतो? कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून प्रकाशाकडे येत नाही. आपल्यामध्ये पाप आहे, जर आपण तिथं गेलो आपल्यातलं पाप काय होईल? उघड होईल म्हणून ते लोक. आपल्या मंडळीची साक्ष तीच आहे. बरीच लोक मध्ये गेल्या 6 महिन्यापूर्वी पण येत होते, 1 वर्षभरापूर्वी पण येत होते. हालेलुया. त्यांनी येणं बंद केलं. का बंद केलं माहित आहे? त्यांच्या गुप्त गोष्टी, त्यांच्यामध्ये पाप जे होते ते पाप विचारल्यानंतर तिथं काय लपून राहत नाही. ये अगर नको ये, माझं काम आहे तुला धार्मिकतेचा रस्ता दाखव, पापातून बाहेर काढणं काम आहे. हालेलुया.
जिथं पाप बी चालतं, सगळं चालतं तिथं ते. कारण बायबल या ठिकाणी त्यांच्यासाठी काय सांगतं, त्यांना माहिती आहे त्यांची कृत्य कसे दुष्ट आहेत, ती उघडकीस येऊ नयेत म्हणून ते प्रकाशात जात नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण पुढे बघा तो काय म्हणतो, परंतु जो सत्य आचरतो, लक्ष द्या इकडे, हालेलुया, परंतु जो सत्य आचरतो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपली कृत्य देवाच्या ठाई केलेली आहेत ती उघड व्हावी. हालेलुया. काय अजून एकदा देवाला धन्यवाद द्या. पण काय सांगते देवाचं वचन, पण असे काही व्यक्ती आहेत ते सत्याचा स्वीकार करतात. बरं, माझ्या जीवनामध्ये पाप आहे, हरकत नाही, माझ्या जीवनामध्ये उणीव आहे, हरकत नाही, पण मी अंधकाराकडे जाणार नाही, मी प्रकाशाकडे जाणार, आणि त्या प्रकाशाने माझ्यातलं पाप जर उघडकीस येत आहे तरी मला हरकत नाही, मी त्या प्रकाशाच्या द्वारे माझ्या जीवनातलं अंधकार, माझ्या जीवनातलं पाप मी दूर करेन. असे बरेचसे लोक आहेत आपल्या मंडळीमध्ये. पहिलं त्यांच्या जीवनामध्ये पाप होतं, हालेलुया, त्यांना त्या पापाची जाणीव करून दिली. काही लोक आले नाही, काही लोक आजही कंटिन्यू येत आहेत. हालेलुया. त्यांना पाप दाखवून दिलं, त्यांना पाप दाखवलं म्हणून लाज वाटत नाही, त्यांना कुठल्या गोष्टीची चिंता वाटत नाही. लोक काय म्हणतील, हो, पण त्यांना ह्या गोष्टीची चिंता आहे लोकांपेक्षा माझा परमेश्वर मला काय म्हणतो की तू पवित्र जीवन जग. हो ठीक आहे, तुझ्या जीवनामध्ये पाप आहे, पण तरीही तू प्रकाशाकडे आलेला आहे. हो, माझ्या प्रकाशाने परमेश्वर म्हणतो तुझ्या जीवनातला अंधकार मी दूर केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. बरेचसे असे लोक आहेत पाप असल्या कारणाने येत नाही. का? त्यांचं आपलं पाप प्रकाशाच्या द्वारे काय होतं, उघडकीस होते. अशी काही लोक आहेत पाप आहे ते कंटिन्यू येत आहेत, त्या कंटिन्यू प्रकाशाकडे येईल आल्या कारणानं त्यांच्या जीवनातला अंधकार, त्यांच्या जीवनातलं पाप दूर झालेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं पाप मनुष्याने लपवू नये, ते उघडकीस आलं पाहिजे, ते बाहेर निघलं पाहिजे. पाप लपवणं हा शैतानाचा गुण आहे. पण हरकत नाही, माझ्यामध्ये पाप आहे, ठीक आहे, माझ्यासाठी प्रार्थना करा. हो, पाप कबूल झालं, उघडकीस झालं, माझ्या पापातून मला सुटकारा देण्यासाठी प्रार्थना करा, म्हणजे मी त्यातून बाहेर निघेन आणि मी देवाला आपलं जीवन देईन. हालेलुया. आपल्या मंडळीमध्ये आजही ते लोक आहेत, पाप होतं, लगातार येत राहिले, पाप दूर झालं. आणि असे काय लोक येऊन गेले, पाप त्यांच्यामध्ये आलं, त्यांना जाणीव आली, इथं गेल्यानंतर पाप उघडकीस होतंय, इथं जायलाच. हालेलुया. मी तोंड बघून बोलत नाही ना, मग हाय तर हाय बाबा. हालेलुया. ज्यावेळेस देवाच्या आत्म्याने सांगितलं वर्षिपसाठी 2 लेकरं आहेत, देव म्हणतो मी त्यांना निवडले, मी त्यांनाच निवडलं जे देवाने दाखवलं. हालेलुया. सेवा माझ्या जिवंत बापाची इच्छित आहे, जो बाप तुमचा पण आहे. हालेलुया. माझी वैयक्तिक प्रॉपर्टी नाहीये, ही वैयक्तिक जबाबदारी नाहीये, हे देवाचं पाचारण आहे. हालेलुया. जर निवडायचं असतं जर माझ्या स्वभावावर किंवा माझ्या हातामध्ये असतं तर माझा बाचा हित आहे, त्याला म्हणलं असतं चल वर्षिपमध्ये. नाही, ही लेकरं देवाने निवडलेली आहेत, मी तोंड बघून नाही. हालेलुया. मला आवडतंय म्हणून नाही, इथं ती गोष्ट चालत नाही. का? जिवंत देवाची प्रकाशाची सेवा आपल्याला करायची, या मंडळीला प्रकाशामध्ये चालायचं, जेणेकरून अंधकार या मंडळीपासून दूर होईल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जेणेकरून स्वर्गामध्ये ठेवलेला मुकुट या मंडळीतल्या हर एक व्यक्तीसाठी ठेवलेला आहे प्रभूने. तुम्हा प्रत्येकासाठी स्वर्गामध्ये मुकुट आहे, तुम्ही विजय जीवन जगावं आणि तुम्ही तो मुकुट प्राप्त करावा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज त्या परमेश्वराच्या बलिदानाच्या आवाज आपण आठवण करू, जे त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःला अर्पण केलं, तुमच्या आणि माझ्यासाठी स्वतःचं रक्त सांडलं, तुम्हाला आणि मला त्यांनी स्वतःचं रक्त त्यांनी विकत घेतलं. जे जगामध्ये आपले आई वडील आपलं प्रेम करू शिकलं नाही, असं आगापे प्रेम त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी केलं. हालेलुया. आज त्या प्रेमाची आज आपण आठवण करूया, त्याच्या पवित्र रक्ताने स्वतःला शुद्ध करूया, पवित्र करूया. चुकून वाकून जे काही पाप आपल्या जीवनामध्ये असेल त्या पापाची प्रभूला क्षमा मागूया, आपलं जीवन प्रभूला समर्पित करूया. आणि जसं तो आपल्यावर प्रेम करतो त्याच प्रीतीने आपण त्याच्याकडे जाऊया. ते देवाला म्हणूया, प्रभू मी तुझ्यावर प्रेम करतो कारण तू माझ्यावर प्रेम करतो.
हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते आपल्या आपल्या जागेत उठून